श्री स्वामी समर्थ. उद्या गुरुवार, द्वादशी अधिक मास. अतिशय दुर्मिळ योग. सोन्याहून मौल्यवान 25 रुपयाची वस्तू घरी आणा. अमाप लक्ष्मी प्राप्ती, मुलांची, पतीची, घराची जोरदार प्रगती, शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, जर तुमच्या आयुष्यात पैशाची चणचण भासत असेल, मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतील किंवा पतीच्या नोकरी व्यवसायात यश मिळत नसेल तर थांबून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण उद्या उगवणारी सकाळ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. उद्या येत आहे द्वादशी आणि गुरुवारचा अत्यंत दुर्मिळ, अलौकिक आणि महाशुभ योग. हा असा विलोभनीय योग आहे जो तुमच्या बंद पडलेल्या नशिबाचे टाळे एका क्षणात उघडू शकतो. उद्याचा हा छोटासा गुप्त उपाय केल्याने केवळ तुमच्या घरावर अथांग अफाट लक्ष्मी कृपाच होणार नाही, तर तुमच्या स्वतःची, तुमच्या मुलांची आणि तुमच्या पतीची करिअरमध्ये, व्यवसायात जोरदार प्रगती होईल. इतकंच नाही, जे शत्रू तुमच्या पाठीमागे गुप्त कारवाया करतात, घरावर वाईट नजर ठेवतात, ते शत्रू देखील उद्याच्या उपायाने तुमच्या समोर लोटांगण घालतील, नतमस्तक होतील. तुम्हाला माहीत आहे का या योगाचं इतकं महत्त्व का आहे? सांगते. खगोलशास्त्र आणि आपल्या पंचांगानुसार आजचा हा एक हुबेहूब महासंयोग पुढे थेट 45 मध्ये म्हणजेच तब्बल 19 वर्षांनी अधिक भाद्रपद महिन्यात येण्याची शक्यता आहे. विचार करा, एक तर अधिक महिना असणे आणि त्याच 30 दिवसाच्या काळात गुरुवारच्या दिवशी द्वादशी तिथी येणे, हा अत्यंत दुर्मिळ गणितीय संयोग आहे. हा योग जुळून येण्यासाठी अनेकदा 19 ते 26 वर्षाचा मोठा कालखंड जावा लागतो आणि अगदी तशीच नशीब बदलून टाकणारी सुवर्ण संधी उद्या साक्षात भगवंताने तुमच्या दाराशी आणून सोडली आहे. ही संधी एकदा हातातून निसटली तर पुन्हा कित्येक वर्ष वाट पाहावी लागेल. म्हणून उद्या तुम्हाला वेळेत वेळ काढून हे एक अत्यंत सोपे पण प्रचंड शक्तिशाली काम करायचे आहे. व्हिडिओ पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, तसेच ओम गंग गणपताये नमः लिहायला अजिबात विसरू नका. ही एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती आहे. आजकाल सोन्याचे भाव गगनाला भिडले आहे. सोने खरेदी करणं तर प्रत्येकाला जमत नाही आणि सामान्य माणसाला ते ऐनवेळी शक्यही होत नाही. पण अजिबात काळजी करू नका. माता लक्ष्मी केवळ सोन्या नाण्याने प्रसन्न होत नाही, ती भक्तीची श्रद्धा पाहते. म्हणून उद्या तुम्हाला सोन्यापेक्षा करोडो पटीने मौल्यवान असलेली पण तुमच्या जवळच्या बाजारात अवघ्या 25 रुपयात सहज मिळणारी एक चमत्कारिक वस्तू तुमच्या घरी आणायची आहे. ही वस्तू कोणती आहे, ती घरात कोठे आणि कसे ठेवायची आहे आणि कोणता मंत्र म्हणायचा आहे, याची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग, सोन्यापेक्षाही करोडो पटीने मौल्यवान असणारी ती 25 रुपयाची गुप्त वस्तू कोणती आहे हे जाणून घेण्याआधी आपण आपल्या पहिल्या महाउपायाकडे वळूया. हा उपाय तुमच्या घराला लागलेली वाईट नजर आणि गरिबी एका झटक्यात दूर करेल. मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या स्वयंपाकघरात दडलेल्या एका अशा चमत्कारिक वस्तूचा अत्यंत प्रभावी तोडगा, ज्याचा केवळ वापराने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष आणि भूतबाधा समूळ नष्ट होईल. तो महाचमत्कारिक उपाय आहे पिवळी मोहरी, म्हणजेच राईचा. अनेकांना माहीत नसेल, पण ज्योतिषशास्त्रामध्ये आणि प्राचीन तंत्रविज्ञानामध्ये पिवळ्या मोहरीला नकारात्मक शक्ती, वाईट नजर आणि अलक्ष्मीला स्वतःकडे खेचून नष्ट करणारे सर्वात मोठे माध्यम मानले गेलेले आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात विनाकारण कटकटी होतात, नवरा बायकोमध्ये किंवा मुलांमध्ये वाद होतात, घरात पैसा येतो पण कुठल्या ना कुठे वाहून जातो,
म्हणून पैशाचं प्रचंड अपव्यय होतोय. तर समजून जा की घरातील ऊर्जा दूषित झालेली आहे. पैशाचं प्रचंड नुकसान होत आहे, तर समजून जा की घरातील ऊर्जा दूषित झाली आहे. यावर रामबाण उपाय म्हणून उद्याच्या या महाशुभ मुहूर्तावर बाजारातून फक्त 10-20 रुपयाची ताजी पिवळी मोहरी घेऊन या, किंवा तुमच्या स्वयंपाकघरात असलेली मोहरी वापरली तरीही चालेल. आता या उपायाचा अत्यंत गुप्त आणि अचूक विधी अगदी नीट समजून घ्या. उद्या दिवसभरात किंवा तिन्ही सांजेला संध्याकाळी ही पिवळी मोहरी तुमच्या उजव्या मुठीत घट्ट पकडा. जर तुमच्या घरातील सदस्यांचे काम होत नसेल, व्यवसायात कुणाची नजर लागली असेल, किंवा घरातील लहान मुलांना वारंवार नजर लागून ती आजारी पडत असतील, तर उद्या त्यांच्या डोक्यावरून ही मूठभर मोहरी एकूण 3 वेळा किंवा 7 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज ओवाळून उतरून घ्या. जर संपूर्ण घरालाच नजर लागली असेल असे वाटत असेल, तर ही मोहरी मुठीत धरून संपूर्ण घराच्या कान्याकोपऱ्यातून फिरवून आणा. त्यानंतर काय करायचे आहे, हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. ही ओवाळलेली किंवा घरातून फिरून आणलेली मोहरी उद्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर किंवा दाराच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये टाकून द्या. जर तुम्हाला ती तिथे ठेवायची नसेल, तर ती मोहरी दारावरून उतरून थेट घराबाहेर घेऊन जा आणि कोणत्याही निर्जन ठिकाणी, झाडाझुडपात किंवा वाहत्या पाण्यात निर्माल्यामध्ये फेकून द्या. मागे वळून न बघता थेट घरी या आणि हातपाय स्वच्छ धुवा. या एका साध्या प्रक्रियेमुळे काय चमत्कार होईल माहीत आहे? तुमच्या घरातील वर्षानुवर्षाची इडापिडा, अवदसा, गरिबी आणि नकारात्मकता त्या सेकंदाला घराबाहेर पडेल. तुमच्या घराभोवती एक असं अदृश्य सुरक्षेचं कवच तयार होईल, ज्याला भेदणं कोणत्याही वाईट शक्तीला शक्य होणार नाही. आणि जे शत्रू तुमच्या पाठीमागे गुप्त कारवाया करतात, त्यांच्या प्रगतीवर जळतात, तुमच्या प्रगतीवर जळतात, ते शत्रू देखील तुमच्या हा वाढलेला प्रभाव पाहून पूर्णपणे हतबल होतील आणि तुमच्या समोर लोटांगण घालतील. हा स्वयंपाकघरातील छोटासा तोडगा उद्या कोणत्याही परिस्थितीत करायला विसरू नका. साक्षात विष्णू लक्ष्मीचा वास राहण्यासाठी दुसरा उपाय सांगते, लक्ष देऊन ऐका. दुसरा सोपा उपाय असा आहे की ज्या साक्षात विष्णू आणि लक्ष्मी तुमच्या घरात कायम ठाण मांडून बसतील किंवा राहतील. आणि ज्या घरात विष्णू लक्ष्मीचा वास असतो, तिथे पैशाची कमतरता कधीच भासत नाही. सुख समृद्धी नांदते. पूजा साहित्याच्या दुकानातून 10 रुपयांना सहज मिळणारे गोमती चक्र किंवा पांढऱ्या कवड्या उद्या आवर्जून घरी घेऊन या. त्यांना गंगाजलाने स्वच्छ धुवून घ्या. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणी एका डिशमध्ये त्या अर्पण करा. त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा आणि पिवळे फूल वाहून नमस्कार करा. यामुळे तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीनारायणाचे आगमन होईल आणि घरामध्ये कधीही पैशाची कमतरता पडणार नाही. उद्या सकाळी उठून काय करायचे आहे सांगते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. गुरुवारी सकाळी स्वच्छ स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडे खडे मीठ आवर्जून टाका. स्नान झाल्यावर या दिवशी शक्यतो पिवळे वस्त्र परिधान करावे, कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग पितांबर अतिशय प्रिय आहे. देवघरासमोर दिवा लावून सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होण्याची प्रार्थना करायची आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही जर हा उपाय केला म्हणजे या वस्तू घरी आणल्या, तर तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळेल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहील. आता पाहूया त्या सोन्याहून मौल्यवान 25 रुपयाच्या वस्तू आणि त्यांचे मंत्र. अखंड हळकुंड 10 ते 25 रुपयात मिळणारी पहिली वस्तू उद्याच्या या दिवशी व गुरुवारच्या शुभ योगावर सर्वात महत्त्वाची वस्तू मानली जाते.
ती म्हणजे अख्खे हळकुंड. हळद हा भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचा कारक मानला जातो. काय करायचे? हे हळकुंड तुम्ही आवर्जून मार्केटमधून घरी घेऊन यायचे आहे. देवासमोर बसायचे आहे. सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. हळकुंड स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हे भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करायचे आहे. मंत्र जप. तिथे बसून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे माता लक्ष्मीचा मंत्र आहे आणि अर्थात माता लक्ष्मीला देखील हळद अतिशय प्रिय आहे. गुरुवार, द्वादशी, अधिक मास, अधिक महिना आणि हे हळकुंडाचा उपाय बघा तुम्ही किती सुंदर हा योग ठरणार आहे आणि हा उपाय निश्चितच किती प्रभावी ठरेल. तर तुम्हाला आर्थिक वृद्धीसाठी महालक्ष्मीचा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. ओम श्रीम प्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम प्रीम श्री ओम महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असं देखील तुम्ही म्हणू शकता. त्यानंतरचा दुसरा अजून एक मंत्र आहे जो भगवान विष्णूंचा आणि गुरुग्रहांचा मंत्र आहे, जो तुमच्या भाग्योदयासाठी मंत्र ठरणार आहे. खूप महत्त्वाचा मंत्र पुढील प्रमाणे आहे, सांगते ऐका. ओम ग्रांग ग्रीं ग्रो सह गुरुवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय हा सोपा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. पूजेनंतर काय करावे? हे हळकुंड देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा केल्याने तुमच्या घरातील तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही. तुम्हाला ती पूजा करून नंतर पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायचे आहे. त्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. सुखे धने. दुसरी वस्तू आहे 10 ते 20 रुपयाची जी मार्केटमध्ये मिळते, सुखे धने. त्यानंतर अजून एक महत्त्वाची वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे. ती म्हणजे बाजारातून तुम्हाला फक्त 10 रुपयाचे किंवा 20 रुपयाचे धने घरी घेऊन यायचे आहे. हो, धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जाते. त्यामुळे तुम्ही हे धने घरी आणले तर माता लक्ष्मीलाच घरी आणल्यासारखे आहे. काय करायचे? द्वादशी व गुरुवारच्या शुभ योगावर तुम्हाला हा उपाय फक्त संध्याकाळी करायचा आहे. तर या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी हे धने माता लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे. दिवसभरामध्ये कधीही घेऊन येऊ शकता, परंतु संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आहे. दुसऱ्या दिवशी काय करावे? दुसऱ्या दिवशी यातील थोडे धने तुमच्या घरात किंवा कुंडीत पेरायचे आहे आणि उरलेले धने तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. तिजोरीमध्ये ठेवा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तेथे ठेवले तरी चालेल. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते, बरकत येते. हा उपाय करताना देखील ओम श्री लक्ष्मी महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुमच्या घरातील दारिद्र्य दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. बजेट असेल तर या अजून काही अत्यंत महत्त्वाच्या वस्तू नक्की आणा. आवर्जून ह्या 2 वस्तू तर आणाच, त्या तितक्याच महत्त्वाच्या आहे, परंतु मी तुम्हाला अजून काही वस्तू सांगत आहे ज्या थोड्या महाग असतील पण आणल्या तर खूप फायदेशीर ठरेल. दक्षिणवर्ती शंख. शंखाची उत्पत्ती ही समुद्रातून झाली आहे. तो माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. भगवान विष्णूच्या हातात शंख असतो. तर ही जरा थोडीशी महाग असेल वस्तू, पण तुम्ही ही देखील घेऊन येऊ शकता. अतिशय महत्त्वाची आहे. ज्यांच्या देवघरामध्ये शंख नसेल त्यांनी या योगावर तो घेऊन यावा. शंख घरी आणून त्यात पाणी भरून भगवान विष्णूंना अभिषेक केल्याने घरातील सर्व दारिद्र्य दुःख हे निघून जाते. एकाक्षी नारळ. त्यानंतर एक महत्त्वाची वस्तू आहे, ती 10 रुपयाची नाही तर थोडीशी अजून महाग आहे, म्हणजे जास्तीत जास्त 20 ते 30, 40, 50 रुपयाची असेल. ती म्हणजे एकाक्षी नारळ. ज्या नारळाला एकच डोळा असतो किंवा एकच तोंड असते असा एकाक्षी नारळ तुम्हाला घेऊन घरी यायचा आहे. हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. हा नारळ घरी आणून देवघरासमोर ठेवायचा आहे. त्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर हा नारळ दिवसभरात
कधीही लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. असे केल्याने आर्थिक बरकत येते. कमळगठ्ठ्याची माळ. त्यानंतर आहे माता लक्ष्मीचे आसन म्हणजे कमळ. या दिवशी ताजे कमळाचे फूल किंवा पूजा साहित्याच्या दुकानातून कमळगठ्ठ्याची माळ, कमळगठ्ठ्याच्या बिया जर घरी आणल्या तरी आणि लक्ष्मीच्या चरणी जर अर्पण केल्या तरी देखील लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते. दिव्य श्रीयंत्र. घरात धन आकर्षित करण्यासाठी श्रीयंत्र सर्वात प्रभावी मानले जाते. या शुभ योगावर तांबे, पितळ किंवा चांदी या धातूचे श्रीयंत्र घरी आणून देवघरामध्ये त्याची स्थापना केली आणि रोज त्याला कुंकुम अर्चन जर केले तर माता लक्ष्मी आशीर्वाद आणि अखंड सौभाग्य प्राप्ती देते. पिवळे वस्त्र आणि पिवळी मिठाई. भगवान विष्णूंना पिवळा रंग पितांबर अतिशय प्रिय आहे. या दिवशी देवासाठी पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचा नैवेद्य जसे की लाडू, पेढे, बेसनाचे लाडू घरी आणून त्यांना अर्पण केल्यास नक्की फायदा ठरेल. तुळशीचे रोप. तुळशीला विष्णुप्रिया म्हटले जाते कारण तिच्याशिवाय विष्णूची पूजा ही अपूर्ण असते. या दिवशी घरात नवीन तुळशीचे रोप आणून लावणे, संध्याकाळी तिथे गाईच्या तुपाचा दिवा लावणे अत्यंत भाग्यदायक मानले जाते. तुम्हाला महागडी वस्तू घेणे शक्य नसेल तर केवळ एक कमळाचे फूल किंवा कवड्या जरी तुम्ही श्रद्धेने घरी आणून देवघरात ठेवल्या आणि लक्ष्मी नारायणाची पूजा केली तरीही दोघे अत्यंत प्रसन्न होतात. तर मित्रांनो, ही संधी सोडू नका कारण पुन्हा लवकर हा योग येणार नाही. उद्या आवर्जून हा उपाय करा. माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्या कुटुंबाची जोरदार प्रगती करोत हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.